नमस्कार, पल्लवी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत 5 मिनिटांमध्ये बनणारा दूध पावडर पेढा रेसिपी। दूध पावडर पेढा बनवण्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवून त्याच्यामध्ये 1 वाटी दूध ओतायचे। गॅस मध्यम ठेवायचा आणि दुधाला 1 उकळी आणायची व दूध उकळत असताना ते उलटण्याने हलवत राहायचे। दुधाला उकळी आली की त्याच्यामध्ये 1 चमचाभर साखर टाकायची आणि साखर दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची। साखर दुधामध्ये मिक्स करत असताना दूध सतत हलवत राहायचे आहे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे आणि आपल्याला साखर दुधामध्ये पूर्ण विरघळून घ्यायचे आहे। साखर दुधामध्ये पूर्ण विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये दूध पावडर टाकायचे आहे। इथे मी कमी क्वांटिटीमध्ये पेढा बनवत आहे। तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये पेढा बनवायचा असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात दूध पावडरचा वापर करू शकता। इथे मी 10 रुपयावाले 2 दूध पावडरचे पॅकेट घेतलेले आहेत। आता ते दूध पावडरचे 2 पॅकेट दुधामध्ये टाकायचे आहेत आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। गॅस मीडियमच ठेवायचा आहे व आपल्याला दूध पावडर दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायचे आहे। त्याच्यातील सर्व गाठी फोडून घ्यायच्या आहेत। दूध पावडर दुधामध्ये मिक्स करत असताना सतत हलवत राहायचे आहे, म्हणजे दूध पावडर दुधामध्ये चांगली मिक्स होते। 1 ते 2 मिनिटांमध्ये दूध पावडर दुधामध्ये चांगली मिक्स होते। तुम्ही पाहू शकता आता दूध पावडर चांगली दुधामध्ये मिक्स झालेली आहे। अजून 1-2 मिनिटे आपल्याला मीडियम गॅसवर दूध आटवून घ्यायचे आहे, म्हणजे दूध चांगले थिक होईल। आता दूध चांगले थिक झालेले आहे। अजून 1 मिनिट दूध आटवून घ्यायचे आहे व गॅस बंद करायचा आहे। 1 मिनिटांनी गॅस बंद करायचा आहे व आटवलेले दूध आणि दुधाचे मिश्रण हे एका डिशमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे आहे। ते थंड झाल्यानंतर त्याचे पेढे बनवून घ्यायचे आहेत। पेढे बनवत असताना हाताला थोडे तूप लावून पेढे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे पेढे बनवताना हाताला चिटकत नाहीत। इथे आपला 1 पेढा बनवून झालेला आहे। आता आपण दुसराही पेढा बनवून घेऊ। अशा पद्धतीने आपण दुसराही पेढा बनवून घेऊ। इथे आपला दुसराही पेढा बनवून झालेला आहे। अशा पद्धतीने आपण राहिलेले सर्व पेढे बनवून घ्यायचे आहेत व त्याला डेकोरेशनसाठी वरून मनुके लावून घ्यायचे आहेत। मनुके इथे ऑप्शनल आहेत, मनुके नाही लावले तरीही चालतील किंवा तुम्ही तुमच्या आवडीचे दुसरे कोणतेही ड्रायफ्रूट लावू शकता। बदाम किंवा पिस्ताही तुम्ही लावू शकता। तर इथे तयार आहेत आपले 5 मिनिटांमध्ये बनणारे दूध पावडरचे पेढे। साधी, सोपी व अगदी 5 मिनिटांमध्ये बनणारी ही रेसिपी आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।